श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1648व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण द्वादशी, मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993, मुंबई, बैठक क्रमांक 158। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आनंद यात्रेवर असताना त्यांनी भक्तांशी केलेल्या हितगुज भाग 13 या हितगुजात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, मला हे 7व्या वर्षी अनुभवता आले आहे। त्यांनी तेव्हा विठ्ठलाच्या रूपात कमरेवर हात ठेवून सालंकृत दर्शन दिले आहे। मला टपोरे डोळेही तेव्हा दिसले। मला त्यांनी पाहिले, मीही त्यांना काही क्षण पाहिले। मी सांगतो ते ऐका, इतरत्र कोणत्याही गोष्टींचा विचार करू नका। केवळ त्या दर्शनानेच मला सर्व प्राप्त झाले आहे। 7व्या-8व्या वयापासून अखंड आज मितीपर्यंत हे चालूच आहे। आमच्या सारख्यांचे वैशिष्ट्य हे आहे की आम्ही लोक अगदी गरीब कुळातच जन्म घेत असतो, परंतु आमची योग्यता मात्र आपोआप वाढायला लागते। ज्ञानेश्वरांच्याही बाबतीत हेच घडले आहे। या जीवनातच प्रेम दया येत असते, मनात संशय राहत नाही, प्रगती होत जाते। जसे दिव्याच्या वातीची काजळी काढली व ती वात पुढे सरकवली की त्या दिव्याला एकदम खूप तेज येते, तसेच आमच्या सारख्यांच्या आयुष्याचे असते। आमचा जन्मही अत्यंत गरीब घराण्यात झाला तरी पुढे आमची परिस्थिती सुधारत जाते। जसे एखाद्या मुलीचे लग्न झाले की सासरी गेल्यावर तिची परिस्थिती चांगली होते, तसेच आमचेही आहे। माझे हे गाणगापूर म्हणजे एक प्रकारे सासरच आहे व माझे त्या भगवंताशी 8व्या वर्षी लग्न झाले आहे। आमच्यासारख्या ईश्वर अनुग्रहित व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जसजसे निरनिराळ्या संकटातून परीक्षेतून बाहेर पडत असतो, त्याचप्रमाणे आमची ही अधिकाधिक प्रगती होत असते। ईश्वर दर्शनाने उपजत ज्ञान प्राप्त होत असते। सर्व विषयांचे ज्ञान त्यावेळी आपोआप झालेले असते। आम्ही कोणत्याही विषयावर तुमच्याशी बोलू शकतो, तुमच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतो। आम्ही तुमच्याशी एकदा बोलू लागलो की निरनिराळ्या विषयांवर बोलत असतो, परंतु एकदा झालेला विषय पुन्हा आमच्या बोलण्यात येत नाही। विषय जरी एक असला तरी तुम्हाला वेगवेगळी माहिती आमच्याकडून प्रत्येक वेळी मिळेल। ह्यालाच प्रज्ञा जागृती असे म्हणतात। अर्थात प्रज्ञा एकदा जागृत झाली की आम्हाला समोर अशा योग्य माणसांची गरज असते की ज्यांना त्या विषयाचे ज्ञान असेल व अधिक ज्ञान होण्यासाठी आम्हाला प्रश्न विचारू शकतील। प्रज्ञा जागृती झाली की त्यात एक प्रकारचे अलौकिकत्व दिसून येते। त्याला प्रवचन असे म्हणता येणार नाही। अशी प्रज्ञा जागृती केव्हाही होत असते। काही वेळेला एकटे असताना रात्री अपरात्री सुद्धा ती जागृत होत असते। अशा वेळेला समोर कोणी नसल्याने खूप त्रास होतो। तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, नामदेव यांचीही प्रज्ञा जागृती झालेली होती। प्रत्येक संताने वेगवेगळ्या शब्दात समाजाला ज्ञानाची शिकवण दिलेली आहे। समाजाला शिकवण्याची रीत प्रत्येकाची वेगळी होती। बहिणाबाई तसेच मीराबाई यांचीही प्रज्ञा जागृती झाली होती। त्यांनीही त्यांच्या वेगवेगळ्या भाषेत समाजाला ज्ञान दिले आहे। शिवाजी महाराजांचीही प्रज्ञा जागृती झाली होती। शिवाजी महाराजांचा भावही अलौकिक होता। राजाची व रामदास स्वामींची भेट झाल्याने एकाच वेळी क्षात्रतेज व ब्रह्मतेज एकत्र आले। ही फार मोठी विशेष गोष्ट आहे।
असे जेव्हा घडते तेव्हा ते राष्ट्राला व जनतेला भाग्यकारक ठरते. खूप अभ्यास केल्याने अभ्यासकाची प्रज्ञा जागृती होते. संशोधकांनाही प्रज्ञा जागृती झाल्यावर वेगवेगळ्या भावना येतात व शोधाची भावना येते. पुढे ते संशोधक अशाने प्रसिद्धीला येत असतात. संगीत साधना ही खूप झाल्यावर त्यातही प्रज्ञा जागृती होत असते. काही गायकांना तशी ती स्थिती आलेली असते. PhD समाजात मिळवायची असेल तर ती कोणीही देऊ शकत नाही. ज्याच्याकडून शिकायचे असते व ती PhD मिळवायची असते ते मात्र तसे शिकलेले हवे असतात. त्यांचीच सही अखेरीस घ्यावी लागते. आपल्याकडेही काही भक्त गायन वादन करीत असतात, परंतु त्यांची कोणाचीही प्रज्ञा जागृती झालेली दिसत नाही. पूर्वी मी गायन वादन खूप ऐकत असे. मला तो नाद पूर्वी होता, हल्ली आता तो कमी केला आहे. गाडीतून हल्ली फिरायला जाताना गाण्याची, शास्त्रीय संगीताची रेकॉर्ड लावत असतो व ती जर नाही लावली तर गाडीतून फिरायला जाताना कोणाला तरी बरोबर घेतलेले असते. त्याचीच प्रज्ञा जागृती होते. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची रामदास स्वामींची भेट झाल्याने जे क्षात्रतेज व ब्रह्मतेज एकत्र आले, त्यामुळे राष्ट्राला ते हितकारक ठरले. तशा प्रकारचे तेज पुन्हा भारतात 10 वर्षांनी जन्माला येईल तेव्हा माझी तुम्हाला आठवण होईल. ब्रह्मतेज व क्षात्रतेज एकत्र आले की लोक संघटित होतात. भूमीच्या तेजाचाही आशीर्वाद मिळेल. सर्व त्याचे ऐकतील. सामर्थ्य कधी लोप पावत नाही, ते परत परत येऊन प्रकट होत असते. तुम्हाला या काळाची प्रचिती 1997 पासून येऊ लागेल. लोक सर्व वेडावले जातील. तुम्हाला 2007 या सालामध्ये विशेष प्रचिती त्या काळामध्ये येईल. तुम्हा सर्वांना त्या काळात असे बसूनही राहता येणार नाही. हे घडेपर्यंत आजूबाजूची सर्व संकटे नाश झालेली असतील. हे सर्व होण्यासाठी काळ कमी असला तरी अजून 10 वर्षे थांबावीच लागेल. राज्यकर्ते व पृथ्वीचे रक्षण करते यांच्यात खूप फरक आहे. पृथ्वीचा नाश व्हायला अजून खूप अवकाश आहे. पृथ्वी जलमय झाली की पृथ्वीचा नाश व्हायला सुरुवात होते. त्यासाठी समुद्र त्याची मर्यादा ओलांडायला लागतो. तशी लाट 10 वर्षाने येऊन जाईल. केरळ, मद्रास, मुंबई इथे त्याचा त्रास होणार आहे. जलमयी जी मोठी लाट समुद्रातून येईल ती फक्त 1-2 मिनिटेच दिवसा किंवा रात्री केव्हा येईल. जर लाटेची वेळ वाढली तर तिच्या मागे दुष्ट शक्ती असेल व किती नुकसान होऊन जाईल हे काही सांगता येत नाही. लाट जर सरळ आली तर कमी नुकसान होईल व जमिनीवर पाण्याचा साठा होईल. पण जर ती लाट एकदम उभी राहून जोरात आडवी झाली तर मात्र खूपच नुकसान होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.